जय श्री कृष्ण. तर सकाळची सुरुवात भाकऱ्या बनवण्यापासून झाली. इथे आईने काहीतरी जडीबुटी शिजवली होती मेहंदीमध्ये टाकण्यासाठी. आणि दुपारचे वाजले होते 12. माझे सर्व काम आवरले आणि मी घेतली होती जेवायला. आज आईने बनवली होती हरभऱ्याच्या पाल्याची भाजी. खूप छान झाली होती. नंतर मी इथे सर्व भांडी गोळा केली, किचन टेबल आवरलं आणि सर्व खुर्च्या वर उचलून ठेवल्या. का? कारण मावशी येतील तर त्यांना पुसायला गिचकिची नको ना म्हणून. आणि आज मी काही मंदिरात गेली नव्हती. खूप कंटाळा केला होता आज मंदिरात जाण्याचा मी. म्हटलं चला गाईला भाकरी देऊया आणि थोडंसं पुण्य कमवूया. म्हणून इथे गोमाताला भाकरी दिली, नमस्कार केला. आणि आज आमच्या मावशी येताना त्यांच्या मुली घेऊन आल्या होत्या. बाई गोंगाट घातलेला एवढा तर विचारू नका. त्यांना म्हटलं डान्स करता का तुम्ही? तर म्हणे हो आम्ही डान्स करतो. म्हटलं चला मग डान्स करून दाखवा. तर इथे त्या डान्स करत होत्या अशा. मस्त डान्स करत होती. ही छोटीवाली जाम डेंजर आहे. डान्स तर करू पण गाणं आमच्या चॉईसचं पाहिजे. राणी मुखर्जी नटी गाणं लावा म्हणे. आणि मग इकडे यांच्या स्टेप सुरू झाल्या. हिला छोटीला बघा कशी स्टेप करते ती भारी. जेवढी भारी डान्स करत होती ना तेवढीच आगाऊ पण होती. इकडे बघ कशी करत होती. म्हणजे मला घाबरतच नव्हते. मला लहानपोरं घाबरत का नाही मला तर हेच कळत नाही. त्यानंतर संध्याकाळी पप्पा येताना घेऊन आले होते फ्रेश फ्रूट्स जे मी अरेंज केले. ॲपल्स, ऑरेंज अँड पमोज. त्याचसोबत आई पण येताना फ्रेश भाज्या घेऊन आल्या होत्या. ही मस्त सुंदर सुंदर पालक आणि ही सुंदर अशी मेथी. त्यांना बघून असं वाटत होतं ना की आत्ताच खाऊन टाकावं. पण विचार केला मी काय बकरी आहे कच्चं खायला. त्यानंतर ना मी डाळिंब सोलायला घेतलेला. तर मी डाळिंब असा कट करते. पहिले त्याचा टॉप काढून टाकते. नंतर 4 साईडला 4 कट्स देऊन आणि मग ते ओपन करायचे. आणि ते ओपन केल्यानंतर ना मला वेकनाची आठवण आली. वेकनाचा फेस सारखं दिसत होता तो. सेम टू सेम. आणि ते डाळिंब सोलताना ना त्याचे थोडेसे डाग उडालेले भिंतीवर. म्हटलं झटपट पटापट पुसून घ्या नाही तर सासूबाई रागावतील. त्यानंतर मी स्वयंपाकाला लागली. मला तर काही भूक नाही आणि बाकीचे सर्व डाळ खिचडीवर जगणार आहेत आज. आणि इकडे मी डाळ खिचडी बनवायला घेतली आहे. आता मी अशी बनवते. तुम्ही कशी बनवते त्याच्याशी मला काय पडले ना. इथे फोडणी लावून झाली होती मस्तपैकी. आता तांदूळ पण धुवून त्यात टाकून दिले आणि आता डाळ खिचडी आहे म्हणजे ओत पाणी ओत पाणी. खिचडी तर रेडी होत राहील म्हटलं चला ओट्स भिजवून घेऊया. ओट्स भिजवायला टाकलेले त्यात मी चिया सीड्स पण ॲड केलेले आहेत. आणि आता ते ओव्हरनाईट सोक होतील. सोबतच थोडेसे बदाम पण ॲड केले. दॅट्स ऑल.